नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत नशीब पालटून टाकणाऱ्या अशा 7 युक्त्या कोणत्या आहेत. आपण फारच कम नशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळाली नाही, आपले नशीब आडवे येते, अशी तुमची भावना आहे का? जर असं असेल तर ही गोष्ट आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे बरं का. आपले नशीब सुधारण्यासाठी आपलं नशिबाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःवरील विश्वास आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी यांची गरज आहे. हे सगळं नीट पटण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चांगले विचार किंवा चांगले नशीब म्हणजे केवळ भरपूर धनसंपत्ती, ऐशाराम असं नसून चांगले सकारात्मक आयुष्य, आजूबाजूला भरपूर आनंदी माणसं असणं म्हणजे चांगलं नशीब. चला तर मग आपण या 7 युक्त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली आहे ते म्हणजे प्रयत्न करत राहा. प्रयत्न करणाऱ्यालाच नशिबाची साथ मिळते. जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. असे प्रयत्न करणाऱ्यांना वेळोवेळी चालून आलेल्या संधींचा लाभ घेता येतो. जर आपली आलेली संधीच लाभ उठवण्यासाठी काहीच तयारी नसेल तर ती संधी वाया जाणार आहे. आपण स्वतःला कमनशिबी ठरणार आहोत. परंतु जर सतत प्रयत्न करत राहिलो तर आपल्या संधीचा सकारात्मक दृष्टीने लाभ घेतला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि स्वतःला नशीबवान बनवू शकतो. यासाठी सतत पुढाकार घेऊन प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, चांगल्या माणसांच्या संपर्कात राहा. आता चांगली म्हणजे नेमकी कोणती? तर चांगले कपडे घातलेले. असे म्हटले जाते की ऋणार्थाने पैसा, दागदागिने, जमीन जुमला या संपत्तीपेक्षा देखील चांगली माणसं जोडलेली खरी नाती असतात. चांगली माणसं, मित्रमंडळी यांची साथ हीच खरी संपत्ती असते. मग त्याच्यासाठी आपल्या संपर्कात असणारी माणसं ही श्रीमंत हवीत, गडगंज हवीत, ऐशारामात राहणारी हवीत असं नाहीये बरं का. तेच लोक नशीबवान समजले जातात ज्यांचा जनसंपर्क भरपूर मोठा असतो. त्यांचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, नोकरी, व्यवसायातील सहकारी या सर्वांशी अतिशय चांगले संबंध असतात. अशा लोकांशी चांगले संबंध असल्यामुळे अर्थातच गरजेच्या वेळी हे लोक त्यांच्या वेळेत मदतीला धावून जातात आणि यालाच आपण नशिबाची साथ असं देखील म्हणू शकतो. तिसरी गोष्ट सांगतात की स्वतःच्या आतल्या आवाजावरती विश्वास ठेवा. बहुतेक वेळा आपण जे निर्णय घेत असतो ते योग्य आहेत किंवा नाही हे मन आपल्याला सांगत असते. नशीबवान लोक ते आपल्या मनाचं ऐकतात. आपल्या आतील आवाज आपल्या एखाद्या निर्णयाबद्दल तो योग्य आहे किंवा नाही हे सांगत असताना असे लोक त्यावरती जरूर विश्वास ठेवतात. जेव्हा जेव्हा एखादा निर्णय योग्य आहे किंवा नाही अशी शंका निर्माण होते तेव्हा ते 5 मिनिटं शांत बसतात आणि पूर्वस्थितीत नीट विचार करून त्यांचं मन जो काही निर्णय देईल त्याचं ते नीट ऐकतात. इतर कोणत्याही व्यक्तीने दिलेला सल्ला ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाने दिलेला सल्ला हा जास्त प्रभावी आणि खरा असतो. नंतर निर्णय योग्य ठरला की आपल्याला नशिबाची साथ मिळाली हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आपण लोकांचे सल्ले तर घेऊ शकतो, पण लोकांच्या सल्ल्यांचा विचार आपण शक्यता किंवा कारणं यांसाठी करू शकतो. पण जो अंतिम निर्णय आहे तो घेण्यासाठी आपण आपल्या मनाचीच साथ घेणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट सांगतात की संकटाच्या आणि अडचणीच्या वेळी शांत राहायला शिका. जेव्हा परिस्थिती आपल्या विरुद्ध असते आणि आपण अडचणीत अडकलेलो असतो तेव्हा काळजी वाटणं, अस्वस्थता वाटणं अगदी साहजिक आहे आणि अशा वेळी मात्र जवळची वाटणारी मंडळी साथ देत नाहीत. याचाच अनुभव सगळे घेतात. पण अशा वेळी अस्वस्थ वाटून चिडचिड करण्यापेक्षा प्रयत्नपूर्वक शांत राहायला शिका. मी म्हणते प्रयत्नपूर्वक बरं का, कारण अशा वेळी शांत राहणं फार कठीण असतं. आपण तेव्हाच नशीबवान ठरू शकतो जेव्हा अडचणीच्या वेळी देखील आपण शांत राहून आपण उपलब्ध असणाऱ्या संधीचा लाभ घेऊ शकू. एखादं अपयश जरी आले असले तरी त्याचा आपल्यातील चुका सुधारण्यासाठी उपयोग करून पुढे येऊ शकणाऱ्या नव्या संधींचा लाभ घ्या. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने नशीबवान ठरणार आहात. 5वी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे जुन्या पद्धतीचा कवटाळून न बसता आधुनिकीकरणाचा स्वीकार करा. म्हणजे अपडेट राहा. कारण आत्ताच्या युगात इतके झपाट्याने बदल होत आहे, तेवढं झपाट्याने विकास होत आहे की त्यामध्ये आपण स्वतःला अपडेट ठेवणं हे फार गरजेचं आहे. मग ते क्षेत्र कोणतंही असो. अगदी तुम्ही घरकाम करणारी एखादी गृहिणी जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला अपडेट राहणं फार गरजेचं आहे.
आपल्या अवतीभोवतीचं हे जग झपाट्याने बदलत आहे. अशा वेळी जुन्या संकल्पनांना किंवा जुन्या कार्यप्रणालीला चिकटून न राहता समोर दिसणाऱ्या आधुनिक संधीचा लाभ जरूर घ्या. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी नवनवीन कल्पना आणि त्या राबवण्याच्या नव्या पद्धती यांची माहिती जाणून घ्या आणि ते अंमलात आणा. जुन्या त्याच पद्धतीचा अवलंब करून मर्यादित यश मिळवण्यापेक्षा नव्या संधीचा वापर करून टक्के टोणपे खात का होईना पण जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्या मित्रमंडळींचा सहकाऱ्यांचा सल्ला जरूर घ्या. त्यामुळे तुम्ही नशीबवान ठराल. पुढची गोष्ट आहे सतत सकारात्मक विचार करा. मी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सकारात्मक विचार करणं म्हणजे भावनांना दाबणं नव्हे बरं का. तर कोणतंही काम करत असताना मी हे काम नक्की पूर्ण करू शकेन, मला या कामामध्ये खूप यश मिळेल असा सकारात्मक विचार करत राहा. सकारात्मक विचार करण्यामुळे काम करायला एक प्रकारचा उत्साह येतो. तसेच काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग देखील सापडतात. माझ्या बाबतीत काही चांगली कधी घडतच नाही असा नकारात्मक विचार न करता उलट मी माझ्या बाबतीत सर्व काही चांगले घडवून दाखवीन असा आत्मविश्वासपूर्वक सकारात्मक विचार करा. त्यामुळे यश मिळवण्यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करू शकाल आणि यश मिळाले की आपल्याला नशिबाची साथ मिळाली असंच तुम्हाला वाटेल. 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकत राहा. कारण कसं होतं की आपण शिकलेलो आहे, माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे असं म्हणून आहे तिथंच त्याच डबक्यात राहण्यापेक्षा आपण सतत शिकण्याची भूमिका जर स्वीकारली तर खरं सांगते की तुम्ही नशीबवान आहात. माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो असं म्हटलं जातं. याचा अर्थ आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला वेगवेगळ्या नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळत असते. ती संधी आपण जरूर साधली पाहिजे. नवनव्या गोष्टी शिकून त्याचा वापर करून आपल्या सध्याच्या कामामध्ये सुधारणा कशी आणता येईल याकडे लक्ष पुरवले पाहिजे. असे केल्यामुळे आपल्यातील प्रगतीचे नवे मार्ग सतत खुले राहतात. आणि अशा शाळा असतील, कॉलेजमधून असतील, घेण्याचं शिक्षण जरी पूर्ण झालं असलं तरी नंतर देखील आयुष्यभर आपण नवनवीन गोष्टी शिकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अशा नवीन गोष्टींमुळे आयुष्यातील एकसुरीपणा आणि तोचपणा निघून जातो आणि काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळते. तसेच हातातले काम देखील झपाट्याने पूर्ण करून नवे काम शिकण्याची उत्सुकताही वाढते. त्यामुळे आपण आपले नशीब पालटले आहे असं नक्कीच वाटतं. तर मित्रमैत्रिणींनो, आहेत अशा या 7 युक्त्या ज्याचा वापर करून आपण आपले नशीब बदलू शकतो. मी कमनशिबी आहे असं म्हणून सतत दैवाला दोष देण्यापेक्षा अशा पद्धतीचा युक्त्यांचा वापर करून स्वतः प्रयत्न करून तुम्ही तुमचे नशीब घडवू शकता. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हा घडतच राहील. शिवाय आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात देखील आनंद निर्माण होईल. त्यामुळे मी नेहमी म्हणते की तुम्हाला प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती सतत डोळ्यासमोर ठेवा. मग तुमचं कार्यक्षेत्र कोणतंही असो, त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला प्रेरणा मिळते त्या व्यक्तीचं सतत अनुकरण करण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीसारखं बनण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल जाणवेल. नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आंतरी विष बाळगण्यासारखं आहे. आपल्या प्रत्येक भावनेला समजून घ्यायला शिका. बळजबरीने सकारात्मक विचार करणं हे आपलं ध्येय नसावं, तर आपल्याला चांगलं वाटावं यासाठी सकारात्मक विचार जे आहेत ते करणं गरजेचं आहे. आणि नकारात्मक विचारांना चांगल्या विचारात परिवर्तित करणं हे आपल्याला नक्कीच जमलं पाहिजे. जे अन्न तुम्ही खाता त्यातून तुम्ही घडता आणि तुम्ही जसे घडता त्यावरती तुमच्या आयुष्याची दिशा ठरते. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या अगदी आहार विहारापासून विचारांपर्यंत बदल घडून आपणही नशीबवान बनूयात. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एका आवडत्या व्यक्तीपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच मोटिवेशनल व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. काळजी घ्या स्वतःची. ऑल द बेस्ट. धन्यवाद.